ओम श्री सद्गुरुनाथ संत कैकाश्वर महाराज की जय. प्रभु रामचंद्र सीता माता की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सीतारामचंद्राभ्या नमः. जैसे मानस सरोवर वेष्टितः मराळ दिसती शोभिवंता. मानसरोवरामध्ये ज्याप्रमाणे मासे इकडून तिकडे फिरतात ते शोभिवंत दिसतात, रंगीबेरंगी असतात. तैसे श्रवणासी बैसले संत लोचनानंत जयासी. आणि श्रोते ज्यावेळी ऐकण्यासाठी बसतात, भक्तजन ऐकण्यासाठी बसतात, त्या टायमाला ते सुद्धा वेगवेगळ्या पोशाखामध्ये बसलेले असतात, वेगवेगळ्या चेहरेपट्टीनं बसलेले असतात. त्याप्रमाणे श्रवणी ऐकता संत सज्जन वाचीशी पारणे होय पूर्ण. अंजळे कथा वाचनासाठी बसतो त्या टायमाला श्रवणे ऐकता संत सज्जन वाचेशी पारणे होय पूर्ण. असं वाटतं आपण या जगामध्ये जन्म घेऊन पूर्ण झालो. जैसा का इंदू विलोकुण सरिताना उंच बळे. समुद्राला जशा लाटा येतात त्याप्रमाणे त्याचं वाचन चालू असतं. वर्षा काळी गंगेशी पुर की घनगर्जता नाचती मयूर. आणि वर्षातून एक वेळ पाऊस पडतो, गंगेला पूर येतो आणि ढग आकाशामध्ये गडगडाट करत असतात, विजा चमकत असतात आणि मयूर त्या पावसामध्ये थैथ नाचत असतो. त्याप्रमाणे की वसंत देखो सुंदर कोकिळा गरजे आनंदे. आणि वसंत आल्यावर कोकिळांचं गाणं सुरू होत असतं. की रवी देखता कमले विकासती. आणि सूर्याला पाहिल्याबरोबर ज्याप्रमाणे फुलं जे मिटलेले असतात ते आपोआप आपल्या आपल्या पंखड्या खोलत असतात. की दाता देखोनी याचक हर्षती तैश देखोनी संत मूर्ती वाग्देवी स अनंत. ज्याप्रमाणे एखादा मोठा श्रीमंत माणूस असतो आणि त्याच्या घरी जर भिक्षुक भिक्षा मागण्यासाठी गेला तर त्याच्यापासून आता आपल्याला भरपूर काहीतरी मिळेल असं त्याला वाटतं त्या भिक्षुकाला. त्याप्रमाणे तैशा देखो निसंत मूर्ती वाग्देवी सानंद. वाग्देवी म्हणजे साक्षात सरस्वती मातेला आनंद होतो. जैशी इंद्रा पुढे रंभा दावी नृत्य कौशल्य तू कशोभा. ज्याप्रमाणे इंद्रापुढं रंभा नाचतात आणि त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच असं इंद्रदेवाला वाटतं. तैशी देखता संत सभा वागवल्ली आनंदे. आणि त्याप्रमाणे संत सभा ज्यावेळी बसते, श्रोते बसतात, कथा वाचत असतो, त्या टायमाला तसा आनंद निर्माण होतो. कैसे ध्यावे दृष्टांत हे मी नेने निसृत. आणि दृष्टांत कसे द्यायचे हे मला सुद्धा माहीत नाही. परी माझे अन्याय समस्त संती पोटात घालावे. आणि मी जे काय बोलेन ह्या कथेतून जो काय अर्थ निर्माण करेल तो सर्वांनी आनंदानं ऐकावा असं संतांचं आणि भक्तांचं मत आहे. शिवकंठी हळाहळ की सागरा पोटी वळवा नळ की सृष्टीचा भार सकळा पाताळे कुर्मे धरीला. ज्याप्रमाणे शिवभगवंतानी समुद्र मंथनाच्या वेळी जे जल वाईट विष निघालं, दुनियाला जाळणारं विष निघालं, ते स्वतः शिव भगवंताने प्राशन केलं म्हणून त्यांना शिवकंठी म्हणून त्यांना नीलकंठ म्हटलं गेलंय. किंवा सागरामध्ये जसा वडवानळ म्हणजे लाटांचा उलटापालट सुरू होतो त्याप्रमाणे किंवा सृष्टी आता ही पृथ्वी हळूहळू खाली जात आहे
आणि तिला पाताळापर्यंत काही दैत्याने नेऊन पोचवलं. पण कुर्म अवतार घेऊन भगवंताने तिला पाठीवरती धरलं आणि तिला तिचं तारण केलं. सकळा प्रकाशक जैसा शशी परिदितेशी लोक वाहते दशी. बघा, ज्यावेळी आकाशामध्ये चंद्र असतो त्या टायमाला लोक त्याला काय करतात, वस्त्र वाहत असतात. की हिमनग जामाताशी धत्तूर पुष्पे समर्पिती. आणि धत्तूर म्हणजे त्याची फुलं वाहत असतात. कुणाला? शिवाशी. तैशेचे शब्द निसृता सज्जनी हृदय धरिले सत्य. असो प्रथमाध्यायी गतकथार्थ उद्धरिला वाल्मिक नारदे. आणि मागच्या अध्यायामध्ये वाल्याचा वाल्मिक झाला, हे नारदांमुळे झाला. रामकथेचा आरंभ येथून आणि आता रामकथेला सुरुवात होणार आहे. जेवी मूळ संकीर्ण कृष्णवेणी परी पुढे विशाळ समुद्रगामिनी जाणिजे सज्जनी कथा तैशी. नद्या ह्या सर्व समुद्राला मिळतात आणि म्हणूनच तो समुद्र बनत असतो. तृणबिंदू कन्या देवर्णी ते पुलस्तीची जान गृहिणी. विश्रवा नामे तिज पासोनी पुत्र झाला विख्यात. तृणबिंदू कन्या ही देवांची मुलगी, ते पुलस्तीची बायको झाली आणि तिच्यापासून विश्रवा नामाचा मुलगा जन्माला आला. भारद्वाज कन्या महासती ती दिदली विश्रव्या प्रती. आणि भारद्वाजाची कन्या हा कुणाला दिली? विश्रव्याला दिली. त्यांचे पोटी निसृती कुबेर पुत्र जन्मला. आणि त्यांच्या पोटी कुबेर पुत्र म्हणजे कुबेरांचा जन्म झाला. विश्रव्यापासून जन्म पूर्ण म्हणून नाम वैश्रवण. तिने तप करोनी दारुण चतुरानन वश केला. आणि त्यानं ब्रह्माची भरपूर तपश्चर्या केली, सेवा केली. कमळासन संतोषुन पौत्र पुत्र म्हणून लंका पुष्पक देऊन सागरोदरी स्थापिला. आणि साक्षात कमळासन म्हणजे विष्णूच्या नाभी कमलातून कमळ निघालं, त्यामध्ये ब्रह्माचा जन्म झाला आणि त्या ब्रह्माच्या पुत्राला ब्रह्मानं वरदान दिलं. पूर्वी विधीने लंका निर्मिली ती दानवे बळेची घेतली. आणि पूर्वी चतुरानन म्हणजे साक्षात ब्रह्मदेवानं हे लंका निर्माण केली आणि ती दानवाने हिसकावून घेतली. मागोती निर्जरी सोडविली मग दिदली कुबेराते. आणि त्याच्यापासून ती लंका परत घेतली त्याच्यापासून ब्रह्मदेवाने आणि ती लंका कुबेराला दिली. तू पाताळीचा दैत्य सुमाळे. आणि पाताळामध्ये सुमाळ नावाचा दैत्य राहत होता. विप्रवेश आला भूमंडळी. कुठं आला? ह्या आपल्या मानवलोकामध्ये पृथ्वीवरती आला पाताळातून. लंका देखो निते वेळी मना माझी अवेशला. आणि त्याला ही लंका सोन्याची पाहिली आणि त्याच्या तोंडला पाणी सुटलं. म्हणे हे लंका मुची निश्रित. तो म्हणू लागला ही लंका आमचीच आहे, माझी आहे. हा कोण येथे राज्य करीत समाचार घेता झाले श्रुत सर्व वृत्त तयाचे. हे म्हणले लंका मला पाहिजे सोन्याची. इथं कोण राजा राज्य करतोय? असा कोण आहे? समाचार घेता झाले श्रुत सर्व वृत्त तयाचे. त्याला माहीत पडलं की हे बाबा कुबेराची लंका आहे आणि ब्रह्मन त्याला दिलेली आहे. कुबेर देखो नि सुंदर दैत्य करी मग विचार. आणि त्या सुंदर अशा कुबेराला पाहिलं, धनवान कुबेराला पाहिलं आणि दैत्याच्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागले. याचे पित्याशी साचार कन्या देऊ आपुले. काय नाही म्हणले,
ह्याच्या म्हणून आपली मुलगी देऊया. तिचं पासो निजे होती सुत, तया साय हो सर्व दैत्य. आणि तिला जे मुलं होतील त्याला आपण सर्व दैत्य सहाय्य करू. हे लंका राज्य समस्त, हिरोन घेऊ क्षणार्धे. आणि लंकेचं राज्य जे आहे हे कुबेराकडून आपण जिंकून घेऊ. ऐसा सुमाळी दैत्य दुर्जन, विप्रवेश अवलंबून. आला लटकीच शांती धरुण, कपटी पूर्ण दुरात्मा. आणि हा सुमाळी नावाचा दैत्य पाताळातून वरती आला एका साध्या माणसाचं रूप घेऊन कपटपणानं. जैसा नटाचा वेश जाण, ज्याप्रमाणे नाटकामध्ये माणूस नटाचा नट होतो आणि त्याप्रमाणे की विषाचे शीतळपण, की सावचोराचे गोड वचन. बघा, विष असतं, पद दिसायला सुंदर असतं आणि ते काही लोक दुसऱ्याला विषप्राशन करतात की आपल्याला माणूस नको आहे म्हणून. तर ते विष ओळखू येत नाही, त्याला पारख लागते. किंवा चोर जे चोरी करायला येतो तो गोड गोड बोलतो, अति गोड बोलतो आणि चोरी करून कधी जातो हे समजत सुद्धा नाही. म्हणून सांगितलं, जैसा नटाचा वेश जाण, की विषाचे शीतळपण, की साव चोराचे गोड वचन. आपण प्राण हरणार्थ, एखाद्याचा जीव घेऊन जातील अशी माणसं. की गौर्याचे गायन, किंवा एखादा गायक गायन करतो तेव्हा. की दांभिकांचे वरी वरी भजन. आता बघा, भजनामध्ये 4 माणसं चांगले असतात तर 10 माणसं वाईट असतात. आणि त्याने जरी सुरात भजन म्हणायला सुरुवात केली तर दांभिक माणसं असतात, वाईट दृष्टिकोनातले माणसं असतात, चाबरट माणसं असतात. ती काय करतात, कसं तरी आपलं येडं वाकड गायला सुरुवात करतात. त्याप्रमाणे धन लुब्धाचे तत्वज्ञान, जो धनवान असतो त्याच्याकडे ज्ञान कमी असतं पण ते छातीला हात लावून बोलत असतो. परधन हरणार्थ. आणि धनवानाचे काम काय असतात, गोरगरिबाची धन लुटायची, त्यांना गरीब बनवायचं, स्वतः धनवान व्हायचं. वरी वरी सुंदर इंद्रावन. आणि पाऊस पडतो त्या टायमाला पावसाला उडीप होते आणि आकाशामध्ये इंद्रधनुष्य पडतं सप्तरंगाचं. त्याप्रमाणे किंवा बकाची शांती पूर्ण. बघा, बका म्हणजे बगळा कसा शांत असा उभा राहतो नदीच्या काठावरती, समुद्राच्या काठावरती, आणि एकदम टोचे मारून माशाला पकडतो. की वेशेचे मुखमंडन, किंवा एखादी बाई वेशा असते, तिचं मुख फार सुंदर असतं पण ती वेशा आहे कोणाला कळत नसतं. कामिक मन हरणार्थ, तिचं लक्ष कुठं असतं, इतर माणसावर असतं. कुठल्या माणसाची मी पार करून कुठल्या माणसाला हातात घेऊ असं त्या वेशेला नेहमी वाटत असतं. म्हणून ती नेहमी नटखट बनून उभी राहिलेली असते. की साधुवेश धरुणी शुद्ध, किंवा एखादा माणूस सुंदर असा साधुवेश धारण करतो. यात्रेशी फिरती जैसे मैंदा, सुंदर कपडे घालायचे राजा महाराजासारखी आणि यात्रेतून फिरायचं आणि कोणाची तरी चोरी करायची. की वाट पाडे निरंजनी शुद्ध, सिद्ध होऊन बैसले. आमच्या गावची यात्रा आहे, मोठी यात्रा आहे, सुंदर आणि चांगली यात्रा आहे म्हटलं की जे भामटे लोक असतात, चोऱ्या करणारे लोक असतात, ते नटखट बनवून त्या यात्रेमध्ये फिरत असतात. असो ऐसा सुमाळी पापराशी, असा हा दैत्य होता. असो ऐसा सुमाळी पापराशी, तेने आपुली कन्या कैकशी, घेऊन आला विसरव्या पाशी. कुठे घेऊन आला, विसरव्या पाशी घेऊन आला. कोण, हा सुमाळी जो दैत्य आहे हा स्वतःची मुलगी घेऊन आला, कैकेशी नाव आहे तिचं, ती घेऊन आला विसरव्यापाशी म्हणजे रावणाच्या बापाजवळ. प्रार्थोनी त्याशी दिली त्याला मुलगी, एक बार लग्न करून टाकला. म्हणे मी अंकीचन ब्राह्मण, काय म्हणतोय मी अंकीचन ब्राह्मण, म्हणजे मी अंकीचन नावाचा ब्राह्मण आहे. एवढे घ्या जी कन्या रत्न, म्हणले तुम्ही पदरामध्ये घ्या.
माझी मुलगी. ऋषीने कापट्यने नोन लाविले लग्न तेशी. आणि चांगल्या स्वभावाचा तो ब्राह्मण होता. त्यानं काही विचार केला नाही आणि ज्यानं मुलगी पदरात घेतली बायको म्हणून त्याच्याही मनात कपट नव्हतं. त्यामुळं काय झालं कळलं नाही. दैत्य गेला स्वस्थानाशी आणि आपली मुलगी त्याच्या गाड्यात घालून हा दैत्य पाताळ निघून गेला. एके दिवशी ते कैकशी सूर्य जाता असता चळाशी. आणि सूर्य मावळत असताना ही कैकशी नवऱ्याला काय म्हणते, भोगपतीशी मागत म्हणे मला तुमच्यापासून भोग पाहिजे. जे संध्याकाळी होय गर्भिणी. आणि जे संध्याकाळी स्त्री गर्भीण होईल म्हणजे गर्भवती होईल तरी तामस जन्मे प्राणी. आणि जी स्त्री संध्याकाळी गर्भवती राहते आणि संध्याकाळी जर मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर ती वाईट रूपातली तयार होत असतात. तामसी स्वभावाची घाणेरड्या स्वभावाची अशी ती मुलं किंवा मुलगी जन्माला येत असते. तो होम काळ साधोनी. आणि कुठं होम चालू आहे यज्ञ चालू आहे अशा वेळी काही कशी मागे भोगाते. लोकांची पूजा अर्चा करायची वेळ, तपश्चर्या करायची वेळ, स्नान संध्या भगवंताला पूजायची वेळ आणि ना वाईट भावनेनं भोग मागायची वेळ एकच. स्वश्रीस भोगन दे जरी तरी बाळ हत्या पडे त्याची श्री. आणि स्त्रीचं मन जर गाड्यावर फिरलं नवऱ्यावर फिरलं आणि त्याला जर भोग नाही दिला तिचं नाही ऐकलं तर काय होतं, बाळ हत्याचं पातक त्या पुरुषाच्या अंगावर पडतं. हो मध्या वया दुराचारी जाऊन दी ऋषी ते. आणि ती नवऱ्याला कुठं जाऊन देईना. कुठं जाऊ होम आहे यज्ञ आहे काय तिकडं जाऊ नको म्हणून सांगितलं तिनं. परमक शोभन या ऋषी. आणि ऋषीला राग आला. अंग संग केला तेशी म्हणे तू प्रकन्या नव्हेशी. आणि ह्या ब्राह्मणानं ओळखलं की तू ब्राह्मणाच्या पुढचीच नाहीस, तू ब्राह्मणी नव्हेच, तू कोणत्या दैत्याच्या अवलाद आहेस. म्हणून तू अशा वेळी नाही त्या गोष्टी मागतेस आणि मला पूजेला अर्चेला जाऊ देत नाहीस. मातापशी पाप रूपे. जो क्रोध आहे ज्याला भयंकर क्रोध आहे आणि तो निर्दयी आहे आणि त्याला काय चांगलं कळत नाही वाईट सगळं कळतं अशा माणसाची तू मुलगी आहेस. ब्रह्म राक्षस तुझे उदरी पुत्र होतील दुराचारी. बघा काय त्याला शाप दिला, त्यानं बायकोला शाप दिला. तुझ्या पुढे जन्माला येतील ते कसे होतील, ब्रह्म राक्षस होतील. आणि अशाच ठिकाणी अजय विजयचे दोन्ही अवतार झाले. आता अजय विजयचे कसे अवतार झाले म्हणाल तर अजय विजय हे विष्णूचे द्वारपाळ. तिथे एक ऋषी आणि ऋषी बायको गेली पाया पडण्यासाठी. अशा दोघांनी त्यांना आज जाऊन दिलं नाही म्हणून ह्या ऋषीने आणि ऋषी बायकोने यांना शाप दिला की तुम्ही तिन्ही युगामध्ये राक्षस व्हाल. आणि शेवटी भगवंत बाहेर आले कालवा ऐकून बाहेर आले म्हणले महाराज शाप तर तुम्ही दिलाच आहे परंतु तुम्ही काय करा ह्यांना उशाप द्या. मग त्यांनी उशाप दिला की तुम्हाला ह्या विष्णू भगवंताच्या हातून मृत्यू प्राप्त होईल, ह्यांना अवतार घ्यावं लागेल त्याच्यासाठी. ब्रह्म राक्षस तुझे उदरी पुत्र होतील दुराचारी. पहा ना रावण कुंभकर्ण दुराचारी होते, तपस्वी होते, ब्राह्मणाचे वंश होता पण दुराचारी होते का तर तसा बापानं दिलेला शाप त्यांना लागला. पेरी येरी पतीचे चरण धरे एक तरी सुपुत्र देजे. आणि हे तिन्ही मुलं व्हायच्या अगोदर सारखे नवऱ्याचे पाय धुवायचे, त्याचे चरण स्पर्श करायची, त्याची सेवा करायची की एक तरी मला मुलगा तुमच्यापासून होऊ द्या. रावण आणि कुंभकर्ण, तिसरा भक्तराज बिभीषण. आणि तिसरा जन्माला जो आला ते श्रीरामांचा भक्त बनला. आणि हे दोघं मात्र वाईट निघाले. कोण? रावण आणि कुंभकर्ण. तो पितृवरदाने करुण साधू पूर्ण जन्मला. वडिलांनी चांगला आशीर्वाद दिला त्याला की तू माझ्या पुढे जन्माला ये रे बाबा. हे दोन तर वाईट आले पण तू जर आलास तर परमेश्वराचा अंश म्हणून ये. कुंभकर्ण जेव्हा जन्मला
मुख पसरून टाहो फोडिला. आणि कुंभकर्ण जन्माला आल्याबरोबर त्यानं गाढवासारखं मोठ्यानं वरडायला सुरुवात केली. तेने भूगोल थरारिला. आणि दुनिया कापायला लागली, थरथर हलू लागली. प्रलय गमला जेवाशी. असं वाटायला लागलं सर्वांना की आता प्रलय यायला लागला, प्रलय येऊ लागला. ताटिका शूर्पणखा भगिनी जान. बघा बहिणी किती सुंदर आहेत या. ताटिका शूर्पणखा ह्या त्याच्या बहिणी आहेत, पण ह्या ताटिकाला सुद्धा रामाने पुढं मारलेलं आहे. परित्यात रत्न बिभीषण. आणि या सगळ्यामध्ये 2 बहिणी आणि 2 भावामध्ये हा 1 नंबरचा मुलगा जन्माला आला, तो बिभीषण. जैसा कागविष्टेत अश्वत्थ पावन. बघा काय सांगितलं, कागविष्टेत. कागांना जे 2 नंबर केलेले असतील त्याप्रमाणे एखाद्याचं घाण तोंड असतं आणि त्याची घाण राहण्याची एक पद्धत असते. केवळ स्थान विष्णूचे. की वायसात कोकिळा श्रेष्ठ केवळ. कावळ्यामध्ये कोकिळा का श्रेष्ठ आहे तर की शिंपी माझी मुक्ता फळ. ज्या परम शिंपल्यामध्ये मुक्ताफळ म्हणजे नामदेवा जन्म झाला. की दैत्यकुळी भजनशीळ प्रल्हाद पूर्वी जन्मला. बळीराजाचे वडील हे दैत्यकुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा कसे होते, पुण्यशील होते. यावरी गोकर्ण तीर्थी जाऊन तिघे करती अनुष्ठान. गोकर्ण तीर्थामध्ये स्नान करायला गेले. कुठं? गोकर्ण महाबळेश्वर, जे बेळगावच्या पलीकडे आहे त्या ठिकाणी. रावणे आराधिला अपर्णारमण. अपर्णारमण म्हणजे शिव, पार्वतीचा पती, ची सेवा करायला सुरुवात केली. कुंभकर्णे कमलोद्भव. आणि कमलोद्भव म्हणजे कोण? ब्रह्मदेव, विष्णूचा मुलगा. ह्याची सेवा करायला सुरुवात केली. ह्याच्या नावानं नामस्मरण करायला सुरुवात केली. श्री विष्णूचे आराधन करिता झाला बिभीषण. आणि श्री विष्णूची आराधना करून कोण? बिभीषण जन्माला आलेला आहे. ब्रह्मा येऊन वरदान देता झाला तिघाते. आणि तिघांना हे वरदान दिलं. कुंभकर्णानं मागितलं. कुंभकर्ण काय मागितलं? मला इंद्रदेवाचं सिंहासन पाहिजे. पण इंद्रदेवाचं सिंहासन मागायच्या अगोदर इंद्रदेवाला भीती निर्माण झाली आणि इंद्रदेव ब्रह्माला शरण गेले, ब्रह्म विष्णूला शरण गेले आणि सांगितलं त्याला, सरस्वती मातेला बोलवलं आणि सांगितलं ताबडतोब त्याच्या मुखामध्ये प्रवेश कर आणि इंद्राचं सिंहासनाऐवजी निद्रासन त्याला मागायला लाव. मग सरस्वती माता त्याच्या मुखामध्ये शिरली कुंभकर्णाच्या आणि इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन मागितलं कुंभकर्णाने. म्हणून तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा. रावण मागे वरदान. आता रावण काय वरदान मागतोय पहा. इंद्रादिदेव काद्रवेय गण आयाशे बंदिशाळे रक्षिण सर्वाशे मान्याज्ञा माझी संपत्ती संतती विद्याधन व्हावे सकळ कळा प्रवीण या उपरी कुंभकर्ण. आता रावणाने काय काय मागितलं पहा. मला इंद्रादी देवांना सुद्धा जिंकता आलं पाहिजे, सर्व लोकांना मला बंदिशाळेत घालता आलं पाहिजे आणि माझ्या प्रजा मला वाढवता आली पाहिजे आणि माझ्या आज्ञा हे संपूर्ण लोकांनी मानली पाहिजे. त्यावेळी ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले होते. या परी कुंभकर्ण वर मागे अपेक्षित. बघा आता कुंभकर्ण काय वर मागतोय. तो देव झाले उद्विग्न. अरे म्हणलं हा पर्वतासारखा कुंभकर्ण हे काय मागतोय आता देव जाणे. काय मागेल कुंभकर्ण की हे चराचर भक्षिण. काय म्हणतोय आता ब्रह्मदेवला एकच मागायचं, मग संपूर्ण चराचर भक्षण करून टाकतो, म्हणजे पृथ्वीवर प्राणी मात्र ठेवणार नाही. असंच आपण आता वरदान मागूया. ऐशे वरदान मागेल काय असं कोणाला वाटलं? 33 कोटी देवांना वाटलं की गिळीन म्हणेल भूगोळ.
किंवा हा ब्रह्माला म्हणू शकतो मी पृथ्वीच घेऊन टाकतो. की दाडे घालील ऋषी मंडळ, मग सरस्वती ते देव सकळा, प्रार्थित झाले ते दवा. आणि 33 कोटी देवाने सरस्वती मातेची पूजा सुरू केली, तिचं स्मरण केलं, तिचं स्तवन करायला सुरुवात केली. आणि काय म्हणतात, तू जीवाग्रे वसशी देवी. तू जिभेवर वास केल्याबरोबर माणूस चांगलंही बोलतो आणि वाईटही बोलतो, ते तुझ्यावर अवलंबून असतं. तर तू याच्या जीवाग्री बसून काय कर, तरी त्या दुष्टाशी भ्रांती घालावी. म्हणजे आपण काय देवाला मागावं, देव प्रसन्न झाल्यावर हे त्याला कळूच नाही आणि त्यानं काहीतरी मागावं. लोकी सुखी राहिजे सर्वे, ऐशे वदवी सरस्वती. बघा रामायणामध्ये पुढे काही काही सगळं येतंय. काही काही चांगली माता होती, जशी कौशल्या माता होती, सुमित्रा माता होती, अशीच काही काही माता होती. परंतु काही काही अशी का बोलू लागली, तर सरस्वती मातेनं तिच्या जिभेवर बसून नाही तेच मागितलं. कुणाला मागितलं? दशरथाला. नको ते मागितलं नाही त्यावेळी, म्हणून सगळं हे रामायण घडलं. कुंभकर्णाधीच राक्षस, सरस्वती भ्रांती घाली विशेष, तो विधी म्हणे घटस्रोत्रास, अपेक्षित माग काही. रावण सांगितलं काहीतरी विशेष माग. मग बोले कुंभकर्ण, मज निद्रा देखा संपूर्ण. हे कोण बोलतंय? ही मुखातून सरस्वती बोलते, पण कोणाच्या मुखातून? कुंभकर्णाच्या मुखातून. म्हणून ते कुंभकर्णाला लागू होत असतं. अखंड करीन मी शयन, चतुरानन अवश्य म्हणे. म्हणजे ब्रह्मदेवानं आशीर्वाद दिला, तथा असतो तुझ्या मनासारखं तुला झोप येईल. तत्काळ निद्रा येऊन पडला जैसा प्राण, अशी त्याला लगेच झोप आली की जसं काय माणूस मृत्यू पावलाय. सुषुप्ती माझी सर्व ज्ञान, म्हणजे जागा असताना सर्व ज्ञान, बुडून गेले तयाचे. जो झोपला तो मेला, जो जागला तो जगला, असा पहिल्यापासून लोक म्हणत आले. आणि तेच ज्ञानीत आणि शास्त्रामध्ये तीच परिस्थिती आहे. जो झोपला तो मृत्यू पावला, जो जागा राहिला त्यानं जीवन त्याला जगता आलं. तसं सुषुप्ती माझे सर्व ज्ञान, बुडून गेले तयाचे. जे ज्ञान होतं ते झोपल्याबरोबर नाहीसं झालं. मंदरा चळाळवा पडिला, की महावृक्ष उन्मळीला, निद्रा भरे घोरू लागला, तेने दशदिशा घुमघुमिती. एवढा मोठा कुंभकर्ण घोरायला लागल्यानंतर चारही दिशा 10 दिशा थरथर कापू लागल्या. असा हा घुमू लागला, मोठमोठ्यानं घोरू लागला. म्हैसे हस्ती श्वापदे कानने, त्याच्या कानामध्ये म्हैस, हत्ती, अनेक प्राणी मात्र वाक्ष फिरून जायचे, त्याला माहीत पडत नसं. श्वासा सरशी प्रवेशती प्राणी. आपण श्वास घेतो, वर ओढतो, खाली श्वास सोडतो, वर घेतो, खाली सोडतो. त्याप्रमाणे श्वास वर घेतला की वर जायची प्राणी मात्र सगळे येणारे त्या जंगलातली, आणि श्वास सोडला की सगळे बाहेर निघायचे त्याच्या कानातून, नाकातून. उच्च उच्चवास ताकिता धरणे, बाहेर पडते आरडत. श्वास वाटला की सगळे पशु पक्षी जनावर आत नाकातून आत जायचे, आणि श्वास सोडला की सगळे धडाधडा धडाधडा बाहेर पडायचे. निद्रा देहाची समाधी जाण, म्हणजे झोपलेल्या देहाची एक समाधी आहे. निद्रा जीवात्म्याचे आवरण. दैत्य काय मानव काय? माणसाला झोप येते आणि झोपला की तो माणूस राहत नाही, तो एक प्रकारे मृत्यू पावलेला असतो. की भ्रांतीची विश्रांती स्थान, किंवा भीतीचं, मनामध्ये भीती, आपण कुठं बसावं, कुठं राहावं, कुठं जावं, आमच्या ठिकाणी भीती वाटते असं माणसाला वाटतं. त्यामुळे काय सांगितलं, की भ्रांतीचे विश्रांती स्थान. भ्रांती म्हणजे भीती वाटणं. साचार विश्रांती स्थान 48.
अज्ञान मूर्तिमंत निद्रा तस्कराची साकरी ध्यानानुष्ठाना विघ्न करी चातुरी विद्या कळा कोसरी निद्रे माझी बुडती पै. मोठमोठे साधू संत भक्त लोक झोप आली की झोपून जातात. मग आपण कुठून आलोय कुठं जायचं आहे सगळे विसरून जातात. त्या टायमाला बुद्धी झोपून जाते. निद्रा मरणाची सांगातिनी. बघा ज्याला जास्त झोप आहे तो झोपतच मरतो. त्याला जागवण्याची आवश्यकताच नाही. का तर झोपण्यासाठी तो जन्माला आलेला असतो. निद्रा रात्रीची ज्येष्ठ भगिनी. निद्रा ही कोण आहे? भगिनी सुद्धा आहे, म्हणजे बहीण सुद्धा आहे. निद्रा जीवाची विश्रांती कारिणी. आणि ह्या देहाला विश्रांती तिचं स्थान देणारी बी तीच आहे. आयुष्य हरवून नेतसे. आणि अशी झोपाळू माणसाच्या हातून काही घडत नाही. पुण्य तर घडतच नाही, पण इतरही काही घडत नाही. असे माणसं देवाघरी लवकर जातात. म्हणून झोप कमी असावी, झोप नसावी. स्थूल सूक्ष्म कारणे पाही. लहान सहान गोष्टी बघा. बुडून जाती सुषुप्ती डोही. बघा आता आपल्या इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, पण तेवढे जांभळे आले म्हणून झोपे गेला. सगळं जागेवर पडून राहतं. कुठे ते जाऊ बी शकत नाही, निघू बी शकत नाही, कोणते कामं घडू बी शकत नाही. तोपर्यंत म्हणून जागा आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या. आणि झोपलं की त्याचं नाव गाव कोणाचं घेऊच नाही. मी हे करीन आणि मी ते करीन. आसो कुंभकर्णास शुद्ध नाही जागा कदा नोहेची. खरी जागाच होत नाही. झोपला की झोपलाच, तो कायमचा झोपला. कुंभकर्ण निद्रा सागरी बुडून गेला हो रात्री पिता देखो चिंता करी म्हणे व्यर्थ जन्मयाचा. अरे म्हणले हा 24 घंटा झोपायला लागला, ह्याला जन्म व्यर्थ आहे. काय करायचं असल्या मुलाला जन्म देऊन. मग तेने प्रार्थिला कमळासन. मग त्यानं ब्रह्मदेवाला हाक दिली, आवाज दिला. माग तसे वरदान षण्मास झाली एक दिन सर्व सुख भोग मिळावे आते. म्हणजे हे ब्रह्मदेवा, तुम्हाला मी आवाज दिला, तुम्ही आलात, पण मला एक वरदान पाहिजे. मी तुमची तपश्चर्या केली ह्या माझ्या मुलासाठी. ह्या माझ्या मुलाला 6 महिने झोप द्या आणि 6 महिने जागा राहू द्या. असो बिभीषणाशी चतुर्वक्र म्हणजे 4 मुखी ब्रह्मा म्हणे माग इच्छितवर तव तो सत्वशील पवित्र काय बोलता झाला. कोणाचा? ह्या रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांचे वडील शूर्पणखा, अजून एक आहे ह्या भगिनी. तर त्या वडिलांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना हे विचारलं. तर ते काय म्हणतात? म्हणे सत्समागम सच्च श्रवण दया क्षमा उपरती भजन निंदा नाद देश गाळून विष्णू चिंतन करीन मी. आणि म्हणते मी दया क्षमा जवळ ठेवीन आणि विष्णू भगवताचं नेहमी स्मरण करेन, नेहमी नामस्मरण करेन. आशा तृष्णा मनसा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना ममता विद्या सांडून जाना विष्णू चिंतन करीन मी. म्हणले मी नेहमी जागा राहीन, ज्या झोपणार नाही, वाईट गोष्टी करणार नाही आणि काय करेन, हमेशा विष्णू चिंतन मी करत राहीन, विष्णू नामस्मरण मी बोलत राहीन. काम क्रोध मद मत्सर मोह लोभ अहंकार हे दूर करो निसाचार विष्णू चिंतन करीन मी. धन्य विभीषणाची स्थिती केवळ ओतिली सुखाची मूर्ती. आता असं त्याच्या वडिलांनी मागितल्यावर ब्रह्मानं वरदान दिलं तसं की भक्ती रूप श्रीराम कीर्ती विस्तारिली आधी पुढे. बघा श्रीराम जन्मालयाच्या अगोदरच भक्त निर्माण झाले. का तर वाल्मिक ऋषींनी 10,000 वर्ष अगोदर रामायण लिहिलं
शतकोटी रामायण लिहिलं आणि त्यानंतर राम जन्म झाला. त्यांच्या अगोदर बिभीषण जन्माला आला. सूर्यादि उगवे अरुण, सूर्य उगवत नाही प्रथम, पण अरुणोदय होतो. अरुणोदय झाल्यानंतर सूर्य भगवान दिसतात. तोपर्यंत सूर्य भगवान दिसत नाहीत, म्हणजे पिवळा प्रकाश दिसत नाही. असा तांबडसार असा प्रकाश प्रथम का असतो, तो अरुण असतो. की ज्ञानागोदर भजन, त्याला ज्ञान नाही, तो कसा भजन करेल. की भजनादी वैराग्य पूर्ण, आणि या भक्तिमार्ग असल्याशिवाय वैराग्य प्राप्त होत नाही. भक्तिमार्गच नसेल तर वैराग्य कसं प्राप्त होईल. तैसा बिभीषण जन्मला, राम भक्त म्हणून जन्माला आला बिभीषण. परंतु कुंभकर्ण तो निद्रेच्या अधीनच गेला. त्याला फक्त 6 महिनं त्याची विभक्ती झाली. जी 12 महिने झोपत होता त्यात 6 महिने जागा राहील, 6 महिनं झोपेल. तपागोदर शुचित्व पूर्ण, की बोधादी सत्वगुण, की सत्वादी अद्भुत पूर्ण, पुण्य जैसे प्रगटले. बघा की जन्माला यायच्या अगोदरच, भक्ती करायच्या अगोदरच त्या बिभीषणासाठी भगवंताने वरदान देऊन टाकलं होतं ब्रह्मदेवाने. की शमदमादी विरक्ती, की आनंदादी उपरती, की आत्मसुखाधी शांती, पुढे आधी ठसावी. ह्या ज्या गोष्टी असतात, कोणत्या गोष्टी असतात. संसाराचा त्याग होण्या अगोदरच विरक्ती निर्माण होती, की मी वैराग्य घ्यावं, मला हा संसार नको, मी कंटाळलो. किंवा माणसाला अति आनंद कधी होतो, एखादा मूल चांगलं जन्माला आल्यानंतर. परंतु मूल जन्माला यायच्या अगोदरच हे आनंदाचं काम त्याच्या वडिलांनी करून ठेवलं होतं. आणि आत्मसुख, यामध्ये फार मोठी शांती असते. आत्मसुख म्हणजे समाधानी राहणं, ह्याला म्हणायचं आत्मसुख. आणि परमेश्वराची भक्ती करायची. पुढे आधी ठसावे, हे लोकांना जन्म झाल्या प्राप्त होतं, पण बिभीषणाला हे प्रथमच प्राप्त झालं जन्माच्या अगोदर. तैसाधी जन्मला बिभीषण, जैसे फळागोदर सुमन. पहा, आंब्याचं झाड याच्या अगोदरच आंबे निर्माण झाले, म्हणजे झाडाला फळ अगोदर आलं आणि मग ते झाड निर्माण झालं. ह्याला एक उदाहरण आहे. ब्रह्मऋषीचा मुलगा, ब्रह्मदेवाचा मुलगा मुद्दलक ऋषी, ह्याला बायको कशी मिळाली पहा. आधी मुलगा भेटला आणि नंतर बायको भेटली. त्या मुलानंच त्या आईला त्या मुद्दलक ऋषीपर्यंत नेलं आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. का तर तो मुलगा महाज्ञानी होता, साक्षात प्रभूचा अंश होता. त्याचं नाव आहे नासिकेत. रामोपासक जे संत, तयांची लक्षणे हीच निश्चित. जे परमेश्वराचे अंश आहेत, जे भक्त आहेत, पुण्यशील आहेत, तपोवान आहेत, ह्या सर्वांना असेच जन्म मिळत असतात. अमानित्व, भित्व, अहिंसादी सर्व गुण जेथे, अंतरे निग्रह करुण, शांतिरसे भरले पूर्ण, आत्मस्तुती मनातून, स्वप्नी जयाशी नावळे. मोठेपणा हा भक्तांना आवडत नाही. का, जर मोठेपणा आवडला तर काय होतं, अहंकार निर्माण होतो. आणि जे येते काय स्वतःसाठी, जे स्वतःला काय ज्ञात आहे ते नाहीसं होऊन जातं. म्हणून लोक मनामध्ये अहंकार न धरता हे जगाला सांगत असतात. दुजयाचे दोष गुणरीती, हे कधी नावळे जयाचे चित्ती. दुसऱ्याचे चांगले गुण आवडावेत पण वाईट गुण आवडू नयेत कधीही. पराचे उत्तम गुणवानिती, आन विसरती कदाही. चांगल्याचे जे आपण गुण घेतो त्याचा विसर आपल्याला कधीही पडत नाही. गर्वाने नती अनुमात्र, कोणाशी न बोलती निष्ठुर. मी मोठा आहे, पैसेवाला आहे किंवा ताकदवाला आहे, मी कोणाला काही बोलेन तर ते तसं चालत नाही. ते देवाला हे आवडत नाही, त्याला निष्ठुर हे नाव दिलं आहे. आपुली निंदा ऐकता साचार, तिरस्कार न उपजे.
आणि कोणी जर आपली निंदा केली तर आपला राग आला नाही पाहिजे. मेघ क्षार जळे प्राशिती परी पृथ्वीवरी घोड वर्षती. बघा, क्षार जळे, प्रथम जे पाणी पडतं, चातक पक्षी वर तोंड करून बसलेला असतो त्याला प्रथम पाणी पाजतात मेघ, आणि नंतर पृथ्वीवर गोडूर पाणी त्याचं पाणी पडत असतं. देनो तृणभक्षो निदेती क्षीरामृता सारेखे. बघा, गोमाता म्हणजे गाय माता ही चाराच खाते, काय नाव सांगा, चारा खाते, परंतु अमृतापेक्षा सुंदर असं दूध ती सर्वांना दान करत असते. आयुक्षुदंडाशी घालिती खत तरी गोड होय रस भरित. गंगा पाप जाळुनी पुण्य देत तैसे संत जाणावे. इतर ठिकाणी स्नान केलं तर पापाचा नाश होत नाही, पण गंगेमध्ये स्नान केलं तर पापाचा नाश होतो आणि माणूस पुण्यशील होतो. ज्याप्रमाणे संताजवळ गेल्यानंतर त्या संतांनी दिलेला आशीर्वाद आपलं भलं करतो, त्याप्रमाणे परिस लोह काळे माझा कोण आ तत्काळची करी सुवर्ण. बघा, काय असतंय, परिस असतो, पण तो लोखंडाला जर स्पर्श झाला परिसाचा तर त्या लोखंडाचं काळकुट अंग नाहीसं होतं आणि त्या लोखंडाचं सुवर्ण होत असतं. तैशीची महाराज सज्जन तसे संत असतात. परदोष लपविती जैशी कुळवंत कामिनी अवयव झाकी क्षणोक्षणी. जी स्त्री चांगली असते वागण्यासाठी, पतिव्रता वागते, चांगला वागते, पतीवर अवलंबून राहते, ती नेहमी आपला अंग झाकून घेत असते. तैसे आपले सुकृत झाकोनी सज्जन जन ठेविती. त्याप्रमाणे माणूस, संत साधू लोक हे कसे आहेत हे त्याच्याजवळ गेल्याशिवाय कळत नाही. ज्यांना आपण लांबून चांगलं म्हणतो ते चांगलं असतात, लांबून ज्यांना वाईट म्हणतो ते चांगले असतात. का तर पारख करायला मानव चुकतो नेहमी, मानवाकडे तेवढी बुद्धी नाही. असो सर्व लक्षणयुक्त बिभीषण परमभक्त तयाशी विष्णू नाभ सत्य वर देता झाला. आणि त्या बिभीषणाला या रामाने वरदान दिलं. वीरांची म्हणे, वीरांची म्हणे, वीरांची म्हणे साचार तुझ भेटेल श्री रघुवीर. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं तुला बाबा कोण भेटेल, साक्षात रघुवीर भेटेल. तो चिरंजीव करील निर्धार आणि तुला चिरंजीवी करेल. शशी मित्र असती जो रावण कुंभकर्ण ते वेळे मेळविती राक्षस दळे. प्रस्थ महोदर धाविन्नले प्रधान झाले रावणाचे. आणि रावणा आणि कुंभकर्णानं दैत्य गोळा करायला सुरुवात झाली आणि कोणाला प्रधानमंत्री बनवायचा, कोणाला काय मंत्री बनवायचं हे सर्व लोकांना बोलवून करू लागले. विद्युत जीव जंबुमाळी वज्रद्रष्ट विरूपाक्ष बळी खरदूषण त्रिशिरा सकळी. विद्युन्माली माल्यवंत ह्या सर्व राक्षसांना दैत्यांना बोलवून घेतलं. मत्त महामत्त युद्धोन्मत्त शुक सारण दुर्धर समस्त बळ महाबळ धावत रावणावेष्टीत सर्वही. जेवढे वाईट दैत्य होते, राक्षस होते, तेवढे पाताळातून सुद्धा वरती आले आणि रावणाजवळ जमू लागले. सकळ दळ भार घेऊन लंकेवरी गेला रावण. कदा नाटोपे वैश्रवण बहुदिन युद्ध करिता पै. आणि या सगळ्यांनी घेऊन कुठं लंकेवर स्वारी केली रावणाने. काय सांगितलं, लंकेवरी गेला रावण. त्यावेळी ती लंका कुबेराकडे होती. कदा नाटोपे श्रवण बहुदिन युद्ध करिता पै. भरपूर वर्ष युद्ध चाललं होतं, पण शेवटी काय झालं, मग रावणे काय केले, पितयाने पत्र आणले कुबेराशी पाठविले. ए रे वंदिले मस्तकी. रावणानं स्वतःच्या बापाजवळ पत्र लिहून दिलं आणि ते कुबेराकडे पाठवलं.
उकलोनी वाची वै श्रवण, आत लिहिले वर्तमान, तुझा सापंत बंधू रावण, लंका भुवन यास दिजे. तुझा म्हणले सावत्र भाव आहे. रावणाच्या बापाला 2 बायका होत्या, एकेचा बिभीषण, एकेचा कुबेर. म्हणले तुझा जो सावत्र भाव आहे तो काय म्हणतोय पहा, वाचून बघ. पितृ आज्ञा ते वेद वचन. आता बापानंच का तिकडून पाठवलंय म्हणल्यावर, म्हणून निघाला वैश्रवण, सकळ संपत्ती पुष्पकी घालोन, विरंची पाशी गेला पे. सर्व संपत्ती त्या पुष्पकामध्ये भरली आणि बापाला भेटायला गेला. मग कणकाद्रीचे पाठारे, कणकाद्रीचे पाठारे म्हणजे ज्या ठिकाणी सोन्याचा पर्वत आहे त्या ठिकाणी. कारण निर्मुणी अलंकावती पुरी, कुबेर तेथे ते अवसरी, विष्णुसुते स्थापिला, मया सूर मंदोदरी, आणि शक्ती देता झाला रावणा प्रती. आणि मयासूर नावाच्या दैत्यानं स्वतःची मुलगी ह्या रावणाला दिली. दीर्घ ज्वाळा बळीची पौत्री, ते दिली कुंभकर्णी. बळीराजाने स्वतःची मुलगी कुंभकर्णाला दिली. सर्वानामे गंधर्व कन्या, ते दिदली बिभीषणा. सकळ भूप शरण रावणा, लंकेशी ती भयेची. रावणे सर्व देश जिंकिले, गाय ब्राह्मणाशी धरून बळे. मुखी घालून या सगळे, दाडे खाली रगडित. असा रावण होता. अकांतले पृथ्वी जण, कोठीला पावया नाही स्थान. मग कुबेरे स्वर्गी होण, सांगोनी पाठविले रावणा. आणि मग कुबेरानं रावणाला पाठवलं. काय सांगितलं? मग कुबेरे स्वर्गी होण, सांगोनी पाठविले रावणा. आणि कुबेरानं स्वर्गाहून एक सांगावा पाठवला रावणासाठी. कुबेर सेवक बोले वचन, तुम्ही ऋषी पुत्र वेद संपन्न. अरे म्हणले तुम्ही ब्राह्मण पुत्र आहात, वेद संपन्न आहात, असे वाईट गाव वागत आहात. टाकली वेदांची खंडे करून, शास्त्रज्ञान नसे तुम्हा. मी जाणते एक सृष्टी. म्हणले वेदांची खंडे मी करतो, तुला काय कळतंय? कोण म्हणतो? लंकेश म्हणतो कुबेराला. ऐसा अभिमान वाहता पोटी, गो ब्राह्मण देखता दृष्टी, मारता कैसे अधर्मी हो. अरे तुम्ही ब्राह्मणाची मुलं असून लगा ब्राह्मणांना मारे सुटलाय तुम्ही, त्यांना संपवत राहिला तुम्ही. समजोनी शास्त्रार्थ, मग कर्मे करणे अनुचित. पहिलं शास्त्र वाचा, ते ध्यानात घ्या आणि मग वाईट कर्म करा ना. तुम्ही ब्राह्मणाची मुलं असून न काय वाचता न काय करता डायरेक्ट तुम्ही वाईट वागायला लागला. त्याशाही कना परमार्थ, भोगीला अनर्थ अनेक तो. आणि अनेक जन्मी मग ह्याचं प्रायश्चित भेटत असतं. लक्षणी कुरपी देख, वाईट बुद्धीचा, वाईट वागणारा. दर्पणी न पाहे आपले मुख. त्या माणसानं पाण्यात पाहिलं तर त्याचं भीती त्याला वाटेल स्वतःची. अशी मुलं जन्माला नाही यावीत. तो वरीचा अभिमान अधिक, स्वस्वरूपाचा वाहतसे. त्यात ते सुंदर असला तर मासारखा कोण नाही, मासारखा कोण नाही तो 10 दिवसाला नाचेल. तैसे दोषाचरती, मग धर्मशास्त्र विलोकिती. परी विटण मानती चित्ती, नवलरती हे वाटे. बघा, वाईट माणसाला किती समजून सांगण्याचा प्रयत्न करा. बेवड्या माणसाला किती समजून सांगा, पण तू बेवडा प्याला जाईलच. मांस खायला माणसाला किती समजून सांगा, तू मांस खायला जाईलच. का तर त्याच्या त्या इंद्रियाला वळण लागलेलं असतं आणि त्यामुळं तो जाणारच आणि खाणारच आणि पिणारच आणि मग शेवटी नरकात जाणारच. तैसे दोषाचरती, मग धर्मशास्त्रा विलोकिती. परिवीटन मानती चित्ती, नवलरीती हे वाटे. आणि हे आश्चर्य वाटतंय की माणसं अशी का वागतात. आयशे बोलता कुबेर दूत, रावण क्रोधावला अद्भुत. व्याघ्रमुखी मुष्टिघात, ताळिता जेवी स्वबळे पै. आणि त्यानं
जो कुबेराने दूध पाठवला त्याच्या डोक्यात त्याने बुकासा मारला जोरात. पदी ताडिता महावरंग किशुंडा पिळिता मातंग की घृते शिंपिता सवेग पावक जैसा खवळे पे. अग्नी भडकावा असा भडकला तो रावण. ऐसा सक्रोधे रावण सकळ दळबार सिद्ध करून रात्री माझी जाऊन गारा कुबेरावरी घातला. आणि रात्रीचा संपूर्ण दैत्य सैन्य दळ घेऊन निघाला आणि कुबेरावर स्वारी केली. लढण्यासाठी त्या ठिकाणी गेला. संपदा आणि पुष्पक आणि संपूर्ण संपदा आणि धनद्रव्य वस्तू हरिल्या सकळिक. मग तो कुबेर यक्षनायक गेला शरण चक्राते. शेवटी कुबेराला शरण यावं लागलं. रावण भारी पडला. मग तो कुबेर ते वेळा शक्रे कोशगृही ठेविला. असो रावणाशी पुत्र झाला मेघनाद प्रथमची. रावणाचा पहिला मुलगा मेघनाद म्हणजे इंद्रजित. 1,00,000 पुत्र संतती किती? 1,00,000 पुत्र संतती निर्माण झाली. 1,25,000 पित्रोत्पत्ती. 80 सहस्र युवती भोगिता रावण न धाये. एवढं पाप बी केलं आणि एवढी मुलं बाळा बी झाली आणि एवढी नातं परतुंड बी झाली खपरतोंड बी झाली. 18 अक्षोहिणी वाजंत्री गरजता ती अहो रात्री. आपलं 4 वाजंत्री वाजवायला जड जातं आणि लाखो वाजंत्री लावत होता. पृथ्वीचे भूप महाद्वारी मोठमोठे भले राजे पण द्वारपाळ म्हणून उभे होते. हा कर जोडून उभे सदा. काय करतील? नाही, हात जोडून मरच आहे का त्यांना? आता जाता दिनकर कर्पूर दीपिका 18 सहस्र. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र भगवान की जय.